श्रीधर नाईक यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि विचारी माणसाची वाईट प्रवृत्तीच्या माणसांनी हत्या केली. मात्र माणसं मारून कधीही विचार संपणार नाहीत. श्रीधर नाईक हे राजकारणात असताना मोठे समाजकार्य करत होते. तेच कार्य आज त्यांचे दोन्ही चिरंजीव सुशांत व संकेत तसेच पुतणे वैभव नाईक चालवत आहेत. जिल्ह्यातील अपप्रवृत्ती संपवण्यासाठी श्रीधर नाईक यांचे विचार सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे, अशा शब्दात विविध मान्यवरांनी स्वर्गीय श्रीधर नाईक यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमामध्ये अर्थातच स्वागत झाल्यानंतर मान्यवरांना विनंती करतो की ह्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दीप प्रज्वलन करावं. आजचा हा नाईकांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त त्या ठिकाणी उपस्थित असणारे आपले सन्माननीय विनायकजी राऊत साहेब, सन्माननीय वैभवजी नाईक साहेब, सन्माननीय अरुणभाई भुजबळकर, सन्माननीय संदेश पाटकर, सन्माननीय सतीश सावंत साहेब, सन्माननीय रिशाद शेख भाई, सन्माननीय अमित सामंत, सन्माननीय प्रसाद रेगे, सन्माननीय दिलमताई सावंत आणि सर्व उपस्थित शेतकरी, आज सन्माननीय शेतकरी पण इथे उपस्थित आहेत, विद्यार्थी वर्ग सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं प्रथमतः सर्वांचं स्वागत करतो. तसेच श्रीधर नाईक प्रेमी असतील आणि आमच्या कुटुंबातील जवळची सर्वच मंडळी असतील त्यांचंही मी प्रथम स्वागत करतो. खरं म्हणजे गेली 34 वर्ष हा कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या उपक्रमांनी राबवतो. दरवर्षी आम्ही सांगतो की बरेच कार्यक्रम म्हणजे मॅरेथॉन स्पर्धा असतील, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मॅरेथॉन स्पर्धा असतील, निबंध चित्रकला स्पर्धा असतील, विद्यार्थ्यांचा 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल आणि अनेक असे कार्यक्रम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवतो. तसेच शेतकऱ्यांसाठी यावर्षी आम्ही अनेक कार्यक्रम राबवलेला आहे. तसेच महिला बचत गटांसाठी आम्ही प्रोत्साहन कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यानंतर शाळेसाठी देणगी असेल आणि ई क्लास करायचा असेल त्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न चालू असतात. म्हणजे अशा विविध सामाजिक कार्याने हा 34 वर्ष हा कार्यक्रम आम्ही खरं म्हणजे साजरा करतोय. कारण कशासाठी साजरा करतोय तर म्हणजे त्यावेळी मला आठवलं की आमच्या म्हणजे आजोबांची कारण आज तिथे वागद्यातील अडवळतील कोणतेही सर्व आहेत आणि आमचे आजोबा राजी नाईक यांनी खरं म्हणजे सामाजिक कार्याचं लक्ष लावलं आणि सामाजिक कार्याचं लक्ष लावताना खरं म्हणजे त्यांनी सुद्धा अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारे पहिल्यांदा आलेला रोजगार दिला, अनेक लोकांच्या घरबांधणीला मदत केली, अनेक लोकांच्या भागात त्यावेळी डेव्हलप करायच्या असायच्या. म्हणजे पैशाच्या स्वरूपात मदत नव्हती तर वेगळ्या स्वरूपात मदत ते पहिल्यांदा करत होते. त्यानंतर त्यांनी इथल्या मराठा मंडळाची सुद्धा जागा घेण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा त्या ठिकाणी आहे आणि होता. त्यामुळे त्यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरित होतो. आमची असेल दुसरी पिढी म्हणजे आमचे काका असतील, विजयराव नाईक असतील, आता मुरलीधर नाईक असतील आणि आमचे वडील असतील, त्यांच्या प्रेरणेतून वेगळ्या सामाजिक कार्याचे करत आहे. खरं म्हणजे विजयराव नाईकांचं सांगताना विजयराव नाईकांनी सुद्धा बऱ्याच लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आणि बऱ्याच लोकांचे व्यवसाय उभा करण्याचा प्रयत्न केला. व्यवसाय त्यावेळी काय बँका फायनान्स करत होते पण चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन देऊन एका युवकाला चांगल्या प्रकारचं कॉन्ट्रॅक्टर बनवणं, वेगळ्या विषयामध्ये चांगलं प्रोत्साहन देणं. त्यामुळे त्यांनी एक सामाजिक कार्य केलं. वेगवेगळ्या बाबतीमध्ये सुद्धा सामाजिक कार्य त्यांच्याकडनं झालं. तसेच आमचे मुरलीधर नाईक काका सुद्धा वेगळ्या भावाचे काम करतात. एकदा सेवाभाव म्हणजे ते महाराष्ट्र श्रोत्री आहे आणि देवाचं कार्य पण केलं पाहिजे म्हणून ते देवाचं कार्य पण करतात आणि सामाजिक कार्य सुद्धा त्यांच्या हातून होत असतं. त्याचबरोबर आमच्या वडिलांनी सुद्धा त्यांनी सामाजिक कार्य केलं. त्यामुळे एखादा मला सांगायचं म्हणजे 1991 साली श्रीधर नाईकांचं वय काही जास्त नव्हतं, 36 वर्षाचे होते आणि 36 वर्षाचा असताना एखाद्या युवकाचा निर्गुण हत्या होते आणि निर्गुण हत्या झाल्यानंतर त्यांचे चित्रमंडळी असतात, ते कणकोलीकर असतात, त्यांचा पुतळा उभा करतात त्यावेळी
वयाच्या फक्त 36 वर्षी होते आणि तिचा पुतळा उभा करतात आणि त्यानंतर हा कार्यक्रम 34 वर्ष सेवाभावी कार्यक्रमाने साजरा होतो. ही काही सोपी गोष्ट नाही, कारण खरोखरच ही वेगळी एक गोष्ट आहे की 34 वर्ष हा स्मृतिदिन तुमच्यामुळे आणि तुमच्या विचारांमुळे साजरा होतो. खरं म्हणजे कोणालाही विचार मागता येणार नाही, चांगले विचार कधीच मागता येणार नाही, त्यामुळे कधीही चांगले विचार मारणार नाहीत. येत्या काळात मला अशी खात्री आहे की चांगल्या विचारांचं या ठिकाणी सिंधुदुर्गात चांगले विचार रुजतील आणि वाईट विचारांचा नाश होईल अशी या ठिकाणी मी देवाचरणी प्रार्थना करतो आणि सर्वांचं परत एकदा स्वागत करताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलास माचीस श्रीधर नाईक यांच्या 34व्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित असलेले खासदार विनायक राऊत साहेब, आमदार वैभवजी नाईक, मी त्यांना माझे म्हणत नाही, दुधवडकर साहेब, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र अमित सावंत, प्रसाद रेगे, श्रीधर नाईक प्रेमी जे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला ते आपण सगळे मान्यवर आणि पत्रकार बंधूंनो, 34 वर्ष कधी निघून गेली आपल्याला कळलंच नाही, परंतु 34 वर्षानंतर सुद्धा श्रीधर नाईकचा स्मृतिदिन साजरा करण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहता, यावरूनच श्रीधर नाईकांच्या कार्याची पोच मिळते. श्रीधर नाईकांनी आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये जे काय आचार विचार रुजवले, जे काय काम केलं, धर्मनिरपेक्ष समाज घडावा यासाठी जे प्रयत्न केले, त्याचप्रमाणे गोरगरीब जनतेला जो मदतीचा हात दिला त्याची आठवण आपण कधीही विसरू शकणार नाही. आपण कणकवलीवासी किंवा जिल्हावासीय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की श्रीधर नाईक हे गोरगरिबांसाठी कसे धावून जायचे. राजकारण करत असताना समाजकारणामध्ये त्यांचा किती मोठा वाटा होता, समाजकारणाचा वसा त्यांनी घेतलेला होता. तर त्यामुळे आज त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज गेली 34 वर्ष नाईक परिवार, आमदार वैभव नाईक साहेब असतील, सुशांत नाईक असतील, हे सगळे त्यांचा स्मृतिदिन साजरा करतात, त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. पण आपली जबाबदारी आहे की एवढ्या छोट्या 36 वर्षाच्या आयुष्यामध्ये श्रीधर नाईकांनी जे समाजाला विचार दिलेले आहेत ते विचार पुढे नेण्याचं, त्यांच्या कामाचा वसा पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे. आज समाजामध्ये आपण पाहतो की विचार निष्ठा कुठे राहिलेली नाही, तत्व राहिलेली नाही. तर त्यामुळे असा जो समाज आज घडतोय त्याला कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. पुन्हा श्रीधर नाईकांचे विचार समाजामध्ये रुजवण्याची गरज आहे. ज्या वाईट प्रवृत्तीने एवढ्या लहान वयामध्ये श्रीधर नाईकांची हत्या केली, त्या वाईट प्रवृत्ती या जिल्ह्यातून नष्ट केल्या पाहिजेत, त्या इथून घालवल्या पाहिजेत. यासाठी आपण आज प्रतिज्ञा केली पाहिजे की श्रीधर नाईकांना मारणाऱ्या ज्या प्रवृत्ती होत्या त्या प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये येता कामा नये, जिल्ह्यामध्ये राहता कामा नये, अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण आज करून श्रीधर नाईकांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. आज मी जास्त काय बोलत नाही, बरेच वक्ते आहेत, तर श्रीधर नाईकांना मी श्रद्धांजली व्यक्त करतो. त्यांचे विचार पुढे नेण्याचा मी त्यांचा त्यावेळेचा एक कार्यकर्ता, त्यांच्याबरोबर काम केल्याचा मला आज अभिमान वाटतो की श्रीधर नाईकाबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली होती. तर त्यांना मी आज आदरांजली व्यक्त करतो आणि त्यांच्या विचारावर आपण चालण्याचा प्रयत्न करूया अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द श्रीधरजी नाईक यांच्या 34व्या स्मृती दिनाच्या निमित्ताने या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लाडके माजी खासदार विनायकजी राऊत साहेब, वैभवजी नाईक, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, संदेश पारकर, सतीश सावंत, प्रसादजी रेगे, त्यांचे चिरंजीव सुशांतजी नाईक, रत्नागिरीचे संपर्क प्रमुख असलेले सहदेवजी बेटकर, नीलमताई आणि आपण सर्वजण आज आपण एवढ्या पावसात सुद्धा 34व्या वर्षानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने जी उपस्थिती दाखवली त्याच्यावरून श्रीधरराव नाईकांचं काम कसं असेल हे आज आम्हाला कळू शकतं. त्यांचा सहवास आम्हाला जास्ती लाभला नाही किंवा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी सुद्धा आम्हाला कधी मिळाली नाही.
परंतु आत्ताच आम्ही कुडाळवरून येत असताना त्यांच्याचबरोबर काम केलेले आमचे जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रसादजी रेगे हे मला त्यांच्याविषयी गाडीत सांगत होते की श्रीधर नाईक हे एक मोठं वादळ होतं. श्रीधर नाईकांनी संपूर्ण जिल्ह्यात त्यावेळी काँग्रेसचा एक हाती झेंडा संपूर्ण जिल्ह्यात फडकवण्याचं काम त्यावेळी ते कसं करत होते याचं मला प्रसाद रेगे बारीक सारीक तपशील सांगत होते. त्यांनी मला हे जो सांगितलं की हा आजचाच दिवस जो होता याच चौकात ती घटना घडलेली आणि त्यावेळी ते कुडाळवरून कसे काय त्यावेळी आलेले होते आणि त्यावेळी जिल्ह्यातलं वातावरण कसं होतं हे सर्व चित्र मला मगाशी प्रसादजी रेगे यांनी माझ्या समोर उभं केलं. आज 34व्या वर्षानंतर सुद्धा त्या परिस्थितीत काही फरक पडला असं मला वाटत नाही. आज तर लोकांनी आत्ताच ईर्षदभाईंनी सांगितलं की तत्व वगैरे हे सर्व आता बाजूला पडलेलं आहे. फक्त लोक त्या वेळेचं राजकारण आपण बघतो आणि तसं पुढे जातोय. पण श्रीधरराव नाईकांसारखी अशी काही लोक होती की आज एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांच्या स्मृती या आपल्या मनात चिरंतन राहिलेल्या आहेत. याचं कारणच असं आहे की त्यावेळी त्यांनी जे कार्य केलेलं होतं त्यावेळी त्यांनी जे लोकांसाठी समाजासाठी जे काही केलं होतं त्याच्यातून कुठेतरी उतरावी व्हावी म्हणून आज आपण इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहतोय. आज सुशांत नाईक असतील वैभव नाईक असतील हे सुद्धा त्यांचाच वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. आज त्यांचेच विचार घेऊन ते संपूर्ण जिल्ह्यात वैभवजी नाईक असतील किंवा सुशांतजी नाईक असतील हे संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे विचार पोचवण्याचं काम आजही अखंडपणे करत आहे. आज श्रीधरराव नाईक साहेबांना कैलासवासी श्रीधररावजी नाईक साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे श्रद्धांजली वाहतो आणि त्यांचे विचार आपण असेच समर्थपणे पुढे नेत राहू अशी खात्री बाळगतो आणि आपली रजा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 34व्या स्मृती दिनाला या ठिकाणी त्यांना आदरांजली अर्पण करतो. आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे नेते सन्माननीय विनयजी रावसाहेब, सन्माननीय वैभवजी नाईक, सन्माननीय अमित सावंत, सन्माननीय यशस शेख, सन्माननीय संदेशभाई पारकर, सन्माननीय तरुणभाई या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर. आज या ठिकाणी श्रीधर नाईक यांना जाऊन 34 वर्ष जरी झालेली असतील तरी आजही 34 वर्ष त्यांची स्मृती जोपासण्याचं काम वेगवेगळ्या पक्षात जरी त्यांचे हितचिंतक असले त्यांची मित्रमंडळी असली तरी त्यांच्या स्मृती जोपासण्याचं काम आज या ठिकाणी केलं जात आहे. श्रीधर नाईक 1991 मला वाटतं त्यांचा आमचा सन्मान त्यावेळी कणकवली कॉलेजमुळे त्यांचा आमचा सन्मान झाला. NSYचं काम करत असतेवेळी युवक काँग्रेसचं काम करत असतेवेळी श्रीधर नाईक यांचं आम्हाला निश्चितच चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन झालं आणि सामाजिक बांधिलकी किंवा समाजसेवा कशी करावी हे निश्चितच स्वर्गीय श्रीधर नाईक यांच्यामुळे आम्हाला त्यांचे काही गुण त्यावेळी आम्हाला आत्मसात करता आले. त्यावेळी त्यांचं युवकांमध्ये जे काही स्थान होतं विशेषतः त्यावेळच्या युवकांमध्ये त्यांचं प्रेरणास्थान खरोखरच त्यावेळी त्याने घेतलेला जो वसा होता युवकांमध्ये त्यांचं जे काही आकर्षण होतं खरंच आजच्या युवकांनी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा त्यांचे जे काही अनुभव जे आहेत त्यांचे गुण जे आहेत ते आपण निश्चितच आजही काही त्याचा बोध आपण घ्यायला पाहिजे. जसं युवकांमध्ये त्यांचं त्या ठिकाणी स्थान होतं तसं सर्वसामान्य ह्या जिल्ह्यातील असलेल्या भागातील जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांचं स्थान होतं. कोणत्याही शेतकऱ्याला अहो जाऊ म्हणून हाक मारणं ही त्यांची त्या ठिकाणी प्रथा होती. तरी त्याने कोणत्याही वयोवृद्ध माणसाला वयोवृद्ध शेतकऱ्याला कधी त्यांनी हे म्हटलं नाही. आणि आज मला वाटतं त्या शेतकऱ्यांबद्दल सुद्धा त्यांचे जे काही ऋणानुबंध होते हे मला वाटतं ऋणानुबंध त्यांचे चिरंजीव सन्माननीय सुशांतजी नाईक असतील हे निश्चितच आज त्यांनी ह्या कार्यक्रमाला सुद्धा या भागातील बहुतांशी शेतकऱ्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि त्यांचा सुद्धा आदरातिथ्य त्यांचा सुद्धा मान सन्मान या ठिकाणी करण्याचा त्यांनी जे या ठिकाणी आखला आहे त्याला सुद्धा सुशांतजी नाईक यांना मी धन्यवाद देतो की आज खऱ्या अर्थाने श्रीधर नाईक हे सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने युवकांमध्ये असतील किंवा या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये त्यांचं जे स्थान होतं त्याची सुद्धा आठवण करण्याचं काम आज निश्चित सुशांत नाईक यांनी केलं त्यांनाही मी धन्यवाद देतो. आणि निश्चितच स्वर्गीय श्रीधर नाईक यांचं जे काही अपुरी राहिलेली जी काही त्यांची मनोकामना असतील
ती पुरी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. पुन्हा एकदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद. श्रीधररावजी नाईक यांच्या 34व्या स्मृती दिनानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे सचिव, या मतदारसंघाचे माजी खासदार, आमचे नेते आदरणीय विनायकजी राऊत साहेब, या जिल्ह्याचं तरुण तडफदार युवा नेतृत्व, आमचे सहकारी मित्र माजी आमदार वैभवरावजी नाईक, शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमचे नेते अरुणभाई दुर्वडकर, आमचे दुसरे सहकारी रत्नागिरीचे संपर्क प्रमुख सहदेवजी बेटकर, काँग्रेसचे आमचे अध्यक्ष इर्शादभाई शेख, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमितजी सामंत, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, शिवसेनेचे नेते सतीशजी सावंत, महिलांच्या जिल्हा अध्यक्षा श्रीमती नीलम सावंत पालव, त्याचप्रमाणे सहकार क्षेत्रातलं एक तरुण नेतृत्व आमचे सहकारी प्रसादजी रेगे, सन्माननीय भोगले, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला, ते स्वर्गीय श्रीधर नाईकांचे मुलगे, या शहराचे लोकप्रिय नगरसेवक, जिल्हा बँकेचे संचालक सन्माननीय सुशांतजी नाईक, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधू, सर्व विद्यार्थी बंधू भगिनी, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व श्रीधर प्रेमी बंधू भगिनी, खरं तर गेली 34 वर्ष हा स्मृतिदिन या ठिकाणी सर्व जिल्हावासियांच्या वतीनं त्या ठिकाणी साजरा होतो. खरं तर अनेक जे श्रीधर नाईकांच्या जडणघडणीमध्ये होते, त्यांच्या कार्याचे साक्षीदार होते, त्यांचे सहकारी मित्र होते, गेली 34 वर्ष खासदार साहेब मी त्यांना या ठिकाणी उपस्थित असताना पाहतो. कारण त्यांनी त्यांची श्रीधर नाईकांची मैत्री असेल, श्रीधर नाईकांचा सामाजिक क्षेत्रातला वावर असेल, त्यांचा वारसा असेल, हा वारसा त्या स्मृती दिनाच्या निमित्तानं जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी केले. खरं तर 22 जून हा फक्त दिवस, स्मृती दिन, ही फक्त एक घटना घडली तेवढंच जिल्हावासियांना या ठिकाणी माहिती आहे. पण श्रीधर नाईक हा कशा पद्धतीनं त्यांचं बलिदान झालं, कोणासाठी ते त्या ठिकाणी लढत होते, कोणत्या राजकीय अपप्रवृत्तीच्या विरुद्ध संघर्ष करत होते, हे मात्र येणाऱ्या नव्या पिढीला याचं विस्मरण झालेलं. खरं तर कधी कधी असं वाटतं की श्रीधर नाईकांनी जे बलिदान केलं हा त्यांचा मूर्खपणा होता की काय, कारण समाजाला संवेदनाच राहिलेला नाही. नेमकं समाजामध्ये काय झालेलं आहे, कोणाचं आपण त्या ठिकाणी समर्थन केलं पाहिजे, कोणाच्या बाजूला आपण राहिलं पाहिजे, जी राजकीय अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीचं समर्थन कुठंतरी येणारी पिढी किंवा हा जिल्हा करताना त्या ठिकाणी दिसत. पण त्याबरोबर आमची सुद्धा चूक आहे की ज्यावेळी हा विचार समाजामध्ये रुजला होता, जवळजवळ 10 वर्ष या जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला आशीर्वाद दिलेला होता. ही प्रवृत्ती नष्ट करून एक सेवाभावी किंवा लोकांमध्ये किंवा अन्यायाविरुद्ध लढणारा एक नेतृत्व लोकांनी आपल्या हातामध्ये दिलेलं होतं.
पण आमची जबाबदारी होती की या 10 वर्षामध्ये हा जो विचार जनतेला नाहीसा केलेला होता, हा विचार पूर्णपणे नष्ट करण्याचं काम खऱ्या अर्थानं आमचं होतं. पण ते आपण करू शकलो नाही. आपण फक्त हा स्मृतिदिन साजरा करण्यापुरतच मर्यादित राहिलो आणि म्हणून आज ही आपल्यावर वेळ आली. खरं तर श्रीधर नाईकांचं बलिदान हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आज व्यर्थ केल्यासारखं वाटतं. पण हे व्यर्थ जाता कामा नये. हा विचार रुजला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून त्या ठिकाणी काम करावं लागेल. लोकांची मनं त्या ठिकाणी जिंकावी लागतील. समाजाला काहीतरी उपक्रम द्यावा लागेल. समाजामध्ये या अपप्रवृत्तीच्या विरुद्ध एक नेतृत्व, एक लढाई, एक संघर्ष त्या ठिकाणी उभा करावा लागेल. तरच त्या ठिकाणी हा श्रीधर नाईकांचं जे बलिदान आहे ते बलिदान सार्थकी ठरण्यासारखं होतं. आज खरं तर वैभवजी नाईक असतील, सुशांतजी नाईक असतील, मुरलीधर नाईक असतील किंवा नाईक परिवार असतील, या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि माझं 34 वर्षामध्ये सुद्धा मी या व्यासपीठावरून सांगितलं की हे श्रीधर नाईकांची हत्या किंवा हे दुःख हे नाईक कुटुंबियाचं राहता नाही, हे समाजाचं दुःख राहिलं पाहिजे, ही भूमिका महत्वाची आहे. आणि म्हणून गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम स्मृतिदिन साजरा करत असताना शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, रक्तदानासारखं शिबिर असेल, अनेक विविध उपक्रम सुशांत नाईक, वैभव नाईक या ठिकाणी या शहरामध्ये राबवत आहे. त्याच्या मागचा हेतू आहे की खरं तर ज्यावेळी ही हत्या झाली त्यावेळी त्या नाईक कुटुंबियावर जो आघात झाला, ज्या पद्धतीने त्या कुटुंबाचं नुकसान झालं, खरं तर त्या कुटुंब हे त्या ठिकाणी या सगळ्या प्रसंगातून आज सावरलेला आहे. त्यांनी नेतृत्व निर्माण, लोकांनी आशीर्वाद दिले, लोकांनी नेतृत्व निर्माण केलेला आहे. पण आज या जिल्ह्यामधल्या सगळ्या गोष्टीसाठी, सर्वांगीण विकास असेल, सगळे प्रश्न असतील, या सगळ्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ही लढाई लागेल. कुठंतरी या राजकीय अपप्रवृत्तीला संपवावं लागेल आणि कुठंतरी एक चांगला, एक सुसंस्कृत जिल्हा, ज्याच्यामध्ये श्रीधर नाईकांची हत्या त्या जिल्ह्यातली पहिली राजकीय हत्या होती. वैचारिक भांडण किंवा भूमिका वेगवेगळी असू शकते, नेतृत्व वेगवेगळं असू शकतं, पण त्याला त्या ठिकाणी संपवलं पाहिजे, त्याला त्या ठिकाणी ठार मारलं पाहिजे. ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती चुकीची आहे. म्हणून माणसं मारून त्या ठिकाणी विचार संपणार नाही. विचार हा समाजामध्ये रुजला जातो. माणसं अनेक येतील, अनेक संघर्ष करतील, अनेक त्या ठिकाणी मारली जातील, पण त्यांनी जो जनतेतला जो विचार आहे हा विचार मात्र त्या ठिकाणी तितक्याच ताकदीनं उभं राहील. म्हणून मी जास्त वेळ न घेता श्रीधर नाईकांना, स्वर्गीय श्रीधर नाईकांना आपल्या सर्वांच्या वतीनं, जिल्हावासियांच्या वतीनं त्या ठिकाणी आदरांजली वाहतो आणि त्यांच्याच विचारावर या पुढच्या काळामध्ये आपण मार्गदर्शन किंवा त्यांची प्रेरणा घेऊन पुढच्या काळामध्ये आपण वाटचाल करू आणि त्यांना पुन्हा एकदा आदरांजली वाहून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते आपल्या सगळ्यांचं स्मरणात राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ती जखम फक्त नाईक कुटुंबाची राहता नाही तर हे समाजाचं दुःख राहिलं पाहिजे असं उद्विग्न आणि खिन्न मनाचं मनोगत आहे. या ठिकाणी संदेशजी पारकर यांनी व्यक्तशीदार आहेत. मागच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने आपली भूमिका मांडली ती नक्कीच उद्विग्न मनाने मांडली आणि त्यांनी एक गोष्ट आपल्या समोर सांगितली की अशा पद्धतीचं नेतृत्व पुढे आलं पाहिजे. आयोजित केलेल्या श्रीधरराव नाईक प्रेमी मित्रमंडळातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बसले माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते विनायक राऊत साहेब, या नगरीचे माजी नगराध्यक्ष संदेशजी पारकर, सत्यजित सावंत, अरुणभाई दिगवळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शादभाई शेख, श्रीधरराव नाईक यांच्यावर काम केले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रसादजी रेगे, विलमताई सावंत, या ठिकाणी बसले अरुण भोगले, या नगरीचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, संकेत नाईक, व्यासपीठावर असलेले माझे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण श्रीधरराव नाईकांवर प्रेम करणारे सर्व विद्यार्थी. खरं तर 34 वर्षापूर्वी श्रीधरराव नाईकांनी मगाशी प्रसादजी रेगे यांनी सांगितल्याप्रमाणे 34 वर्षापूर्वी श्रीधरराव नाईकांनी एक तरुणांचा धंदा निर्माण केला होता आणि 34 वर्षापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा नुकताच स्थापन झाला होता आणि या स्थापन झालेल्या जिल्ह्यामध्ये अनेक ज्येष्ठ नेते नेतृत्व करत होते. परंतु श्रीधर नाईकांनी वयाच्या 30व्या वर्षी
या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यास सुरुवात केली आणि 5-6 वर्षामध्ये अनेक तरुण कार्यकर्ते त्यावेळी घडवले आणि ते त्यानंतर 15-20 वर्ष आजपर्यंत ते या जिल्ह्याचं नेतृत्व करतात हे आपण संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनी पाहिलेलं आहे. खरं तर त्यावेळेच्या नंतर तरुणांच्या हाती या जिल्ह्याचं नेतृत्व पाहिलं पाहिजे म्हणून स्वप्न सिद्धराव यांनी घेतलं होतं. दुर्दैवाने त्यांची राजकीय हत्या झाली. या हत्येमध्ये कोण होते ते नंतर कोर्टाने कसं सगळ्यांना इतिहास आहे. परंतु सिद्धराव नाईकांनी एवढ्यासाठी हत्या झाली की हा विचार कुठे आपल्याला पुढे गेलो तर हे प्रवृत्ती आहे, वाईट प्रवृत्ती आहे ती या जिल्ह्यामध्ये थांबणार नाही. आणि त्यानंतर या जिल्ह्याचं स्वरूप बदललं गेलं. आज आपण बघतोय की या जिल्ह्यामध्ये आज सुद्धा तरुण लोक नेतृत्व करतायत. परंतु 30-40 वर्षापूर्वी सुद्धा अनेक तरुण मंडळी या ठिकाणी आहेत आणि त्यावेळी नेतृत्व करताना ते ठेकेदारी, कामाची ठेकेदारी म्हणजे नेतृत्व नव्हतं. तर आपल्या प्रपंचामधनं, आपल्या व्यवसायामधनं जी काही आपल्याला तुटपुंजी मदत घ्यायची, जी काही तुटपुंजी आपण कमावू त्यातनं समाजाला देणं लागतं या भावनेतनं काम करण्याचं काम, सामाजिक काम त्यावेळी सुरू झालं होतं. आणि या सामाजिक कामात छोटी कामं असायची. एखादा लाईट मीटर नसेल तर लाईट मीटर बसून द्यायचा, एखाद्याला एसटी नसेल तर त्या ठिकाणी सोडायचं. त्यावेळी काही रुग्णवाहिका नव्हत्या, मग आपल्या गाडीतनं कुठेतरी पेशंट घेऊन जायचं. रक्तदान कार्ड मिळत नव्हती तर ताबडतोब त्या ठिकाणी एखादं रक्त पाहिजे असेल त्या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी स्वतः त्या ठिकाणी जायचं. अडलेल्यांना मदत करण्याचं काम सिद्धराव केलं म्हणून ते 2-4 वर्षामध्ये 30-35 वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो. आज खरं तर हा कार्यक्रम आपण का करतो? आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी केलाय, शेतकऱ्यांचा कार्यक्रम या ठिकाणी केलाय आणि सिद्धराव नाईकांच्या विचाराचे आज तरी ती उपस्थित असलेले लोक आणि जिल्ह्यातले वृत्तपत्र चॅनलच्या माध्यमातून भारतीय लोकांना एवढंच कळलं पाहिजे की सिद्धराव नाईकांसारखे कार्यकर्ते आज सुद्धा घडले पाहिजेत अशी अपेक्षा या सगळ्यांची आहे. की सिद्धराव नाईकांसारखं नुसतं राजकारण नाही तर समाजकारणाचा कार्यकर्ते घडला पाहिजे, तरुण कार्यकर्ता घडला पाहिजे. सिद्धराव नाईकांनी जे काम 34 वर्षापूर्वी केलंय ते आज हळूहळू लोकांना समजणार नाही किंवा हळूहळू आज अनेक मंडळी सिद्धराव नाईकांनी ती नंतर विचाराने बदलली. हा इतिहास असेल. संदेश पारकर म्हणाले की उद्विग्न म्हणून, परंतु संदेश करायला उद्विग्न होऊन चालणार नाही. तर ज्या ज्यावेळी आपल्याला विचार माहिती असेल तर आपल्याला ही चीज सोसावीच लागेल आणि त्यामुळे आपण जर जिंकलो तरच समाजाला चांगला विचार मिळू शकतो. म्हणून आपल्याला आपला काय तोटा झाला आहे, आपल्याला काय अन्याय झाला हे खरं तर आपल्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्ते सांगता कामा नये. तर लोकांना, नवीन लोकांना या ठिकाणी कसे चांगले कार्यकर्ते घडतील यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणूनच सिद्धराव नाईकांची हत्या झाल्यानंतर सुद्धा आम्ही परिवार सुद्धा या राजकारणापासून समाजापासून बाजूला गेलो असतो. म्हणून त्यांचा विचार पुढेपर्यंत टिकला नसता. म्हणून आपल्यावर सुद्धा अन्याय झाला. आज अनेक लोक असे आहेत की जे सिद्धराव नाईकांवर काम करणार आहेत. आज ते समोरच्या व्यक्तीवर फिरत आहेत. आज अनेक लोक आमच्यावर असतात, दुसऱ्या दिवशी असतात. आज निष्ठा आज असते, उद्या नसते. परंतु त्याकडे न बघता जे समाजात चांगलं देण्याचं काम असेल ते आपण केलं पाहिजे. ही भावना आपण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. आज राजकारणामध्ये चिंतन होत असतात, जय पराजय होत असतात. परंतु समाज चांगला घडवण्याचं काम जे आपल्याकडनं सुरू होईल, मग छोटं असेल मोठं असेल ह्याचा विचार न करता समाज सुधारण्याचं काम, समाजामध्ये चांगल्या व्यक्ती या समाजामध्ये राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये असल्या पाहिजे म्हणून हे काम केलं पाहिजे. मला आठवतं की सिद्धराव नाईकांनी पहिल्यांदाच आज क्रिकेट सारखा असू दे, फुटबॉल सारखं असू दे, नवीन खेळाडूंना समजून घेण्याचं काम त्यावेळी केलं. जे खेळाडू तळागाळ होते त्यांना माहितीच नव्हतं अशा खेळाडूंना सुद्धा त्यांनी एक व्यासपीठ देण्याचं काम केलं. रोटरी क्लबच्या माध्यमातून एक समाजामध्ये समाजसेवा करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं. मराठा मंडळमध्ये मराठा मंडळासारख्या संस्थेमध्ये मराठा समाजाला एकत्र करण्याचं काम केलं आणि त्यामुळे असं एकत्र करण्याचं काम तुम्हाला आम्हाला सुद्धा सर्वांना केलं पाहिजे. 34 वर्षापूर्वी सिद्धराव नाईकांचा इतिहास किंवा सिद्धराव नाईकांचे विचार आज आपण संपवता का बरं, तर ते विचार देण्यासाठीच हा कार्यक्रम या ठिकाणी असतो आणि हे विचार आपण या ठिकाणी देऊया. चांगलं समाज घडवण्याचं काम या ठिकाणी घेऊया. पुन्हा एकदा ज्या विद्यार्थी गुणवंत झाले त्या विद्यार्थ्यांची आज सुरुवात झालेली आहे. कारण गुणवंत विद्यार्थ्यांचे 10वी 12वीचा सत्कार आपण गेले अनेक वर्ष या ठिकाणी करतो. तर आज तुमच्या जीवनामध्ये एक स्पर्धात्मक सुरुवात झालेली आहे. आज तुम्हाला पुढे यशस्वी मिळत असेल तर आज तुम्हाला कष्ट या ठिकाणी केले पाहिजे. ते तुम्ही निश्चित या ठिकाणी कराल आणि त्याला जे जे सहकार्य लागेल ते सिद्धराव नाईक प्रेमी या ठिकाणी करतील. आणि हा सिद्धराव नाईकांनी सुरू केलेला, विजयराव नाईकांनी सुरू केलेला अखंड वारसा आमच्या नाईक परिवारामध्ये यापुढे सुद्धा सुरू राहील. आपण या कार्यक्रमासाठी
न चुकता या ठिकाणी अनेक लोक तर न चुकता या दिवशी या ठिकाणी येतात. काही लोक येऊ शकत नाहीत म्हणून त्यांची पण या दिवशी श्रीधर नाईकांना आदरांजली असते आणि आपण सर्वजण उपस्थित राहिला त्यामध्ये आपलं मनापासून नाईकवरती आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाईक यांचा 34वा आता हा स्मृती दिन आणि श्रीधर नाईक यांच्या सामाजिक कार्याला आणि त्यांनी उभं केलेले आदर्श व्यक्तिमत्व त्याला आदरांजली अर्पण करण्यासाठी स्टेजवर उपस्थित असलेले आदरणीय बाबाभाई दुधवडकर, सन्माननीय वैभव नाईक, आमचे काँग्रेस पक्षाचे सन्माननीय इर्शादभाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमितभाई सामंत, आमच्या रत्नागिरीच्या संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, आमचे शिवसेनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्ह्याचे नेते संजयजी पारकर, सतीजी सावंत, नीलम सावंत, आमच्या वैभववाडीचे शिवसेनेचे नेते संदीप सरवणकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित पत्रकार आणि बंधू भगिनींनो, श्रीधर नाईक यांनी या जिल्ह्यामध्ये जन्म घेऊन खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव हे उज्ज्वल केलं होतं. आज दुर्दैवाने ते राहिले नाही तरी त्यांच्या पोटी जन्म घेतलेले आमचे सुशांत नाईक, संकेत नाईक आणि सर्वच नाईक कुटुंबीय आज सुद्धा या जिल्ह्यामध्ये एक आदर्श समाजसेवेची वहिवाट सुरू करण्याची रुजवात श्रीधर नाईक, स्वर्गीय विजयराव नाईक या कुटुंबियाच्या माध्यमातून झाली. श्रीधर नाईक यांचा तसा माझा संबंध नाही, परंतु ज्या वेळेला त्यांची हत्या झाली त्यावेळेला म्हणजे मी मुंबईलाच होतो त्यावेळेला, पण त्यावेळेपासून ते आतापर्यंत मी जे अनुभवतोय, जे अभ्यासतोय आणि त्यांच्याबद्दल जे ऐकतोय तर खरंच एक विचारी आणि सुसंस्कृत असं युवा नेतृत्व खऱ्या अर्थाने परमेश्वराच्याच कृपेने ते निर्माण झालं होतं. परंतु विकृत दानवी वृत्तीने त्यांचं आयुष्य अर्ध्यावर उखडून टाकलं. एखाद्याचं जीवन संपवणं एका क्षणाचं काम असतं, पण कुटुंब उभं करणं, त्या कुटुंबाला आधार देणं हे किती कठीण काम असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. 34 वर्षापूर्वी ज्या वेळेला श्रीधरराव नाईक यांनी आपल्या समाजसेवेमध्ये पदार्पण केलं, एक विचाराची जोपासना केली, संस्कार जोपासले. त्यावेळेला विचार होते, संस्कार होते. आता अविचारी राजकारण झालं. पण दुर्दैवाने त्यावेळेला सुद्धा 34 वर्षापूर्वी एका विचारी सामाजिक कार्यकर्त्याला एका विखारी वृत्तीने ज्या पद्धतीने त्याच्या आयुष्यातून उठवून टाकलं, किंबहुना लोकांच्या आधारकर्त्याला त्यांनी संपवलं, गोरगरिबांच्या आधार वडला त्यांनी संपवून टाकलं. हे अत्यंत नीच कृत्य ज्या विकारी वृत्तीने केलं त्याचा तर धिक्कार आजही नव्हे भविष्यातच करावाच लागेल. परंतु त्यानंतर सुद्धा सुशांत नाईक यांच्या रूपाने, वैभव नाईक यांच्या रूपाने नाईक कुटुंबातून समाजसेवेचं एक नवीन दालन सुरू झालेलं आहे. ते खऱ्या अर्थाने विजयराव नाईक आणि श्रीधरराव नाईक यांची खऱ्या अर्थाने ती पुण्यही आहे. आज विकाऊ राजकारण खूप आलं, बाजारू राजकारण खूप आलं. अफाट पैसा कमवायचा, बेसुमार पैशाचं वाटप करायचं आणि पैशाच्या जोरावर, संपत्तीच्या जोरावर आधारित आपलं राजकारण करणारी आत्ताची मंडळी आणि 34-50 वर्षापूर्वी त्यावेळेचे आपले सर्व ज्या जिल्ह्यामध्ये होऊन गेलेले ज्येष्ठ राजकीय नेते
त्यावेळेला त्यांचं राजकारण हे पैशावर आधारित नव्हतं, त्यांचं राजकारण एक सत्तेच्या मस्तीवर आधारित नव्हतं, तर ते विचारावर आणि सामाजिक कार्याच्या प्रेरणेवर आधारित होतं. आज श्रीधरराव नाईक गेल्यानंतर सुद्धा मागची 10 वर्ष मी सातत्याने 11 वर्षे आजच्या या दिवसाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो. आजही श्रीधर नाईक यांच्यावर प्रेम करणारी मंडळी ही केवळ त्या व्यक्तीवर नव्हे तर त्यांनी उभं केलेलं त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा संस्कार, त्यांची संस्कृती, त्यांचं कर्तृत्व यावर तुम्ही प्रेम करताय आणि आवर्जून या दिवसाला उपस्थित राहून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताय. यावरूनच श्रीधरराव नाईक यांचं त्यावेळी केलेलं कार्य किती थोर आहे हे समजून येतं. भविष्यामध्ये सुद्धा श्रीधरराव नाईक यांनी जी रुजवात केली होती समाजसेवेची ती वहिवाट चालू ठेवण्याचं काम सचिन, सुशांत तुम्ही करत आहात, संकेत तुम्ही करत आहात. तुम्हाला सुद्धा त्यांचे पुण्याई वाडवडिलांची पुण्याई नक्कीच कारणीभूत ठरेल अशी मला खात्री आहे. पुन्हा एकदा श्रीधरराव नाईक यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. देणारं काम या ठिकाणी विसर्जनाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष घडत आहे आणि या कणकवली नगरीमध्ये, कर्मभूमीमध्ये ज्यांनी आपली या ठिकाणी वेगळी मोहोर उमटवली असे आदरणीय विशेषर अगदी गेल्याच महिन्यामध्ये कणकवली कॉलेजच्या सेवा मूर्तीमधून निवृत्त झाले. म्हणजे सेवा, अमूल्य सेवा बजावून त्यांना दिमागात साजरा केला. प्रवासांची सेवा केली आणि आपली अमूल्य सेवा बजावली, या ठिकाणी आपलं कर्तव्य निभावलं. या 3 मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आदरणीय अमितजी सामंत हे सन्मानित शुभेच्छा दिले. आता या एसटी सेवामधून निवृत्त झालेल्या या सन्मान मूर्तींचा आपण सन्मान करत आहे. यानंतर विद्यार्थिनींचा हे खऱ्या अर्थाचे रत्न आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देताना आम्ही या ठिकाणी त्यांना भरपूर शुभेच्छा देतो आहोत. ध्रुव आणि विधी विद्यामंदिर हायस्कूलचे हे दोन्ही विद्यार्थी आहेत. ते आमच्या कणकवलीसाठी आणि खऱ्या अर्थाने आपले सन्मान आहे. सन्मानाचा मानाचा विद्यामंदिर आणि ध्रुव तेंडुलकर 99.60 विद्यामंदिर तालुकामध्ये प्रथम क्रमांक आलेल्या या विद्यार्थ्यांचं पालकांतर्फे या ठिकाणी त्यांचे पालक आहेत ते सन्मान स्वीकारत आहेत. पालकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. डॉक्टर तेंडुलकर सर हे प्रथित यश, भूमिका मुळदकर, समर्थ शिरसाट, मयुरी तळेकर, सावली पेडणेकर, वैदेही राणे या विद्यार्थिनी हे उपस्थित आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ दे या सगळ्या विद्यार्थिनींसाठी. मी त्यांची नावं आता घोषित केली. पुढच्या यशासाठी नक्कीच तुम्हाला ही मोठी प्रेरणा असेल मान्यवरांच्या आणि आपल्या तमाम सगळ्याच नागरिकांकडून आणि सगळ्याच उपस्थित बंधू भगिनींकडून. या ठिकाणी मयुरेश, चैत्राली, संध्या, वेदिका, हर्षिता, प्रीती, रिया, दिव्या, गीतांजली, संचित, मिथिलेश, कार्तिकी हे सगळे विद्यार्थिनी येतात. एका मागोमाग एक सन्मान त्यांचा होतो आहे. राज अजय परब, वेद सचिन अर्लेकर, त्यानंतर वेदिका भावेश कराळे, संजना चिंतरकर, ऐश्वर्या चिंतरकर, वेदांत दळवी, ध्रुविका मुळेकर, समर्थ शिरसाट, मयुरी तळेकर, सावली पेडणेकर, वैदेही राणे. आमच्याकडे नावं खूप आलेली आहेत पण या ठिकाणी हे विद्यार्थी स्वतः उपस्थित आहेत. त्यांना एक शालेय बॅग म्हणजे ज्याला आपण आता आधुनिक भाषेमध्ये सॅक म्हणतो ही भेटवस्तू दिली जाते आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली जाते. नक्कीच पुढील वाटचालीसाठी त्यांना ही प्रेरणा आहे ती यशदायी ठरेल अशी आशा या ठिकाणी आपण सगळेजण व्यक्त करूया. एकदा जोरदार टाळ्यांनी गजर करूया या सगळ्याच विद्यार्थिनींचं. आपल्या भविष्यामधील हे सुसंस्कृत विद्यार्थी आहेत ते नक्कीच वैद्यकीय किंवा कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच आपल्या नावाची मोहोर उमटवतील अशी या निमित्ताने सर्व मान्यवर आणि आपण सगळे एक नवीन मेहनत सुरू होते. अशाच कणकवली तालुक्यातील सन्माननीय शेतकरी यांचा एका मागोमाग एक सन्मान केला जातो आहे. विद्यार्थिनींचा सन्मान झाल्यानंतर लगेचच शेतकरी बंधूंचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. विद्यार्थिनींचा या ठिकाणी फोटो घेतला जाणार आहे. समोर बघा सगळ्यांनी.
चला, मान्यवरांना विनंती करतो की समोर बघा, समोर वाटप केलं जातंय, बी बियाणांचं वाटप केलं जातंय, म्हणजेच बळीराजा हा संपन्न होऊ दे अशा आशयाचं सदिच्छा केल्या जातात. एकामागोमाग सन्मानित केलं जाणार आहे. आयोजकांना विनंती आहे, धीरज एकामागोमाग शेतकरी आहेत, ते वयस्क आहेत आणि एवढ्या वयातही शेतीचा उत्साह हा त्यांचा दांडगा आहे, पण तरी सुद्धा या ठिकाणी मान्यवरांनी एकामागोमाग एक यांचा सन्मान स्वीकारावा अशी विनंती करतो. अरे येणार नाही आता काय गाव. हो नाईक साहेब, सुशांत नाईक साहेब. हो नाईक साहेब पुढे बघा. जमा हो इकडे बघा. ओपन करून देतो. तसंच कमरेच्या चकतीचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, ज्याला लंबर स्पाइन असं म्हणतो, की कमरेमध्ये चटके बसतात, पायात मुंगे येतात, कुणाला जर असेल तर कृपया अरुणभाई नगरकर साहेब असतील, वैभव नाईक साहेब असतील, विनायक राव साहेब असतील किंवा आताच्या कार्यक्रमाचे आयोजक साहेब असतील यांच्याशी संपर्क साधा. तुमची सर्व ऑपरेशन मोफत करून दिली जातील. एकही रुपया कोणीही येणार नाही. लहान मुलांच्या हृदयाला होत असू दे, फुफ्फुसाला होत असू दे, कोणाला कॅन्सर झाला असू दे, बायपास, हृदयाचं अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, हृदयाच्या मधला हॉर्ट ट्रान्सफर असू दे, गेली 13 ते 14 वर्ष झालं अविरतपणे आपण ही सेवा राबवत आहे. जर का कोणाला मदत हवी असेल, कोणी गरजू आपल्या शेजापाजारीचा रुग्ण असेल तर कृपया त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांची सगळी ट्रीटमेंट आपण फ्री मध्ये करून देऊ. एकही रुपया त्यांना खर्च येणार नाही. महिलांच्या मध्ये ओरीचा कॅन्सर असू दे, गर्भाशयाची पिशवी काढायची असू दे, पित्ताशयाची पिशवी काढायची असू दे, नॉर्मल डिलिव्हरी, शिजर डिलिव्हरी, मूल पेटीत ठेवणे, एनआयसीयू मध्ये ठेवणे, सगळं आपण मोफत देतो. 13 ते 14 वर्ष झालं. जर का कोण गरजू असेल किंवा कुणाला काही व्याधी असतील, कुणाला जर काही व्याधी असतील तर कृपया तिने संयोजन कमिटीशी संपर्क साधावा. आपली सर्व ऑपरेशन साहेब या ठिकाणी मोफत करून दिली जाते. संयोजक कमिटीशी या ठिकाणी दादांशी संपर्क साधा आणि हेल्पलाईन साठी माझा नंबर घ्या डायरेक्ट 86 23 86 79 82 8623867982 86 23 86 79 82. माझं नाव रवींद्र पाटील, गाव पारगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी आठवड्यातले 4 दिवस मुंबईतच असतोय पेशंटच्या सेवेसाठी. तुमच्या कसल्या पण कॉम्प्लिकेटेड शस्त्रक्रिया असू दे, ज्या इथं कुठं होत नाही त्या आपण करून घेऊया. लहान बाळांचे दुभागलेले होठ असू दे, डोळ्यात तिरका झालेला असू दे, नवजात 8 महिने ते 2 वर्षापासून जो बाळ की ज्याच्या हृदयाला होल असेल तरी आपण ते फ्री मध्ये करून देऊया. 2-5 लाख रुपये तर कोणता लोकलचा डॉक्टर घेतो माझं. श्रीधरराव नाईक यांचा 34वा स्मृती दिन आहे. दरवर्षी आम्ही काही ना काही उपक्रम, सामाजिक असलेले उपक्रम आम्ही दरवर्षी घेत असतो. यावर्षी आम्ही एक वेगळा सन्मान म्हणजे प्रगतिशील शेतकरी जे भात शेती करतात, जे खरोखरच आपल्या शेतात राबतात, अशा माणसांचा, शेतकऱ्यांचा आम्ही शेतकरी सन्मान केलेला आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक गावातील म्हणजे कणकवली तालुक्यातील प्रत्येक गावातील माणूस जो आपल्या घरची शेती करतो, शेतीवरती उत्पन्न करतो आणि शेतीवरती खरं म्हणजे दुसऱ्यांचा जो पोशिंदा आहे, अशा शेतकऱ्याचा सन्मान करताना खूप आनंद होतो आहे, खूप अभिमान वाटतो आहे. खूप चांगल्या प्रकारचा प्रोत्साहन पण या शेतकऱ्यांना मिळालेला आहे आणि आम्हालासुद्धा आनंद मिळतो आहे की शेतकरी आमच्या बोलवण्यावरनं इथे आलेत, चांगल्या प्रकारचा सन्मान केला. आम्ही त्यांना एक घोंगडं, झाड आणि बियाणे आणि किर्लोस कृषी विज्ञान केंद्राकडनं एक सर्टिफिकेट प्रगतीशील शेतकऱ्यांना आम्ही देण्यात आलेलं आहे. म्हणजे गेली 34 वर्ष हा कार्यक्रम करताना खूप वेगवेगळ्या आठवणी आहेत. जेव्हा 34 वर्ष करत असताना आम्ही खूप लहान होतो. ज्यावेळी 1991 सालात मी जवळजवळ 5-6 वर्षाचा होतो. पण त्यानंतर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा त्यांच्या मित्रमंडळींनी हा स्मृतिदिन साजरा केला होता आणि त्यानंतर गेली 10-15 वर्ष हा आम्ही कुटुंबियातर्फे किंवा त्यांच्या मित्रमंडळीतर्फे आम्ही
आज स्मृती दिन साजरा करतो आहे. खूप बरं वाटतं की ते 34 वर्षापूर्वीचे नाईक कुटुंबाचे मित्र असतील, श्रीधर नाईकांचे प्रेमी असतील, या कार्यक्रमाला आवर्जून 34 वर्ष राहतात. याबद्दल खूप आनंद वाटतो. त्यांच्याकडून एक प्रेरणा मिळते. खरं म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आम्हाला असं वाटतं कधी कधी सामाजिक कार्य का करायचं, पण 22 जूनच्या दिवशी आम्ही जेव्हा हा 22 जूनचा उत्साह बघतो लोकांचा, म्हणजे त्या विचारांचा, खरं म्हणजे हा विचार आहे तो मरता कामा नाही कधी, आणि त्या विचाराची जगवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम करतो आहे. हा विचार यापुढे सिंधुदुर्गात रुजला पाहिजे, चांगला विचार रुजला पाहिजे आणि वाईट विचारांचा नाश झाला पाहिजे, असं या ठिकाणी सांगतो. बाबांच्या सहवासातली एखादी आठवण आपली? खरं म्हणजे खूप लहान होतो मी, त्यामुळे सहवासातल्या आठवणी खूप लहानपणीच्या आहेत. खरं म्हणजे आमच्याकडे बऱ्याच आठवणी आहेत, पण सांगण्यासारखं तुम्हाला काही आठवणी माझ्या पण लक्षात आहे. मी होतो त्यावेळी दुसरी, आणि त्यामुळे खूप लहान असताना बाबांचं निधन झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या फक्त आठवणी राहिलेल्या आहेत. दुसऱ्यांकडनं जे सांगण्यात येतं की बाबा कसे होते, दुसऱ्यांकडनं जे ऐकण्यात मिळतं, कारण बाबांचे जे मित्र आहेत, बाबांचे जे कणकवलीवासियातले मित्र आहेत, ते आवर्जून सांगतात आम्हाला त्यांच्या आठवणी. त्याच आठवणी आमच्यासाठी खूप मोठ्या आहेत.